नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भातली. राऊत सध्या अडचणीत सापडलेत. विनायक राऊत तसंच त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आज विनायक राऊतांसह त्यांच्या मुलाची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या संदर्भात काय काय नेमक्या घडामोडी आहेत हे आपण या बातमीपत्रामध्ये तपशीलवार जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भातली. रमेश म्हात्रेसह आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलीस कोठडी आज संपतीये. त्यामुळे आज आता सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींना कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे. तेव्हा त्या संदर्भातही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे मुंबईच्या पायधुनीतली. पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या मुलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं रविवारी संध्याकाळी लैंगिक अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. या मुलीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अर्थातच याचे पडसाद आज सुद्धा उमटतील अशी एकंदरीत शक्यता आहे. त्यामुळे या घटनेसंदर्भातले आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.